त्या काळामध्ये जर आपण बघितलं तर औरंगजेबानं आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही ही अगदी सहजरित्या त्याने जिंकलेली आहे. परंतु हे छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं स्वराज्य जे आहे ते जिंकायला औरंगजेबाला अख्खी हयात घालवावी लागली. तरी सुद्धा याच मातीमध्ये औरंगजेब गाडला गेला आणि त्याच्यानंतरच्या पिढ्या सुद्धा हा मराठ्यांचा स्वराज्य जो आहे तो घेऊ शकलेला नाही आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रक्षण करते गडकोट किल्ले. इतिहासाच्या पानावरती, रयतेच्या मनावरती, मातीच्या कणावरती आणि विश्वासाच्या प्रमाणावरती ज्याने हे स्वराज्य उभा केलं ते छत्रपती शिवराय. आणि आज त्यांची जयंती आणि त्याच निमित्तानं आज लाईव्ह मराठी शिवजयंती विशेष हा कार्यक्रम तुमच्यासमोर घेऊन येत आहे. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या मातीमध्ये आपण राहतो, ज्या परिसरामध्ये आम्ही राहतो, त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांनी उभे केलेले 14 असे किल्ले आहेत ज्या अजून देखील इतिहासाच्या जाज्वल्य इतिहास आम्हाला क्षणाक्षणाला आठवण करून देतो. हेच गडकोट किल्ले स्वराज्याचे रक्षण करते ठरले शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा आणि शिवरायांच्या पश्चात देखील सुद्धा. या सगळा इतिहास काय आहे ही ज्या पद्धतीनं मला जाणून घेण्याची उत्सुकता आहे त्याच पद्धतीने ही उत्सुकता तुमच्या मनामध्ये सुद्धा आहे. आणि या सगळ्याच गोष्टींचा विचार करून आज आपल्या स्टुडिओमध्ये दुर्ग, गडकोट प्रेमी आणि त्याच पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या विचारावरती जीवापाड प्रेम करणारे विक्रमजी रेपे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून या आपल्या मातीतल्या गडकोट किल्ल्यांविषयी थोडासा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करू. विक्रमजी नमस्कार. नमस्कार. काय सांगाल की ज्या मातीमध्ये आपण राहतो त्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांचे जे किल्ले आहेत ते खऱ्या अर्थानं रक्षण करते ठरलेत. काय वैशिष्ट्य आहे त्या किल्ल्यांच्या आणि हे किल्ले कोणकोणते आहेत? कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर 13 गडकोट किल्ले आहेत आणि 14वा जो आहे तो कोट कोल्हापूर म्हणजेच करवीर तालुका जो आहे त्याच्यामध्ये आता बिंदू चौकाची तटबंदी जी आपण पाहतो तो म्हणजेच कोट कोल्हापूर. असे 14 गडकोट किल्ले कोल्हापूरमध्ये आहेत. त्यांचे म्हणजे आपण विस्तृतरित्यानं जाण्याच्या अगोदर एक कोणकोणते किल्ले कोणकोणत्या ठिकाणी त्याचं ठिकाण आहे हे आपल्याला जर आलं लक्षात तर मग आपल्याला त्यावरती सविस्तर रीतीने बोलता येईल. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे किल्ल्यांचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये गिरिदुर्ग, जलदुर्ग आणि वनदुर्ग अशा 3 प्रकारचे किल्ले असतात. कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूरमध्ये गिरिदुर्ग आहेत आणि एक वनदुर्ग आहे. तालुकानिहाय जर आपण यादी बघितली तर निसर्ग संपन्न चंदगड जो तालुका आहे त्या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त किल्ले आहेत. अच्छा. पारगर, कलानिधीगड, गंधर्वगड आणि महिपालगड असे 4 गडकोट किल्ले हे चंदगड तालुक्यामध्ये आहेत. त्याच्या लागोलाग पन्हाळा आणि शाहूवाडी जो तालुका आहे या तालुक्यात सुद्धा जर आपण बघितलं तर आत्ता युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळामध्ये याची नोंद घेतली तो म्हणजे पन्हाळागड. त्याला लागून असणारा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला किल्ला म्हणजे पावनगड. त्यासोबत औरंगजेबाला ज्यानं अक्षरशः पाय टिकायला लावले असा किल्ला म्हणजे विशाळगड आणि अपरिचित असलेला वनदुर्ग हा मुडागड सुद्धा त्या तालुक्यामध्ये येतो. आपण जर कोल्हापूरच्या घाटमाथ्यांचा विचार केला तर प्रत्येक घाटमाथ्यांवरती जो आपण म्हटलेला आहे रक्षण करते म्हणजेच घाटमाथ्यांवरती रक्षण करणारा देवता जसा असतो त्याचप्रमाणे रक्षण करणारा किल्ला सुद्धा. आपण जर अंबा घाट बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला विशाळगड आहे. आपण थोडंसं दाजीपूर वन्यजीव अभयारण्याकडे जर गेलो तर राधानगरी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शिवगड नावाचा किल्ला आहे. तर प्रत्येक घाटमाते हे किल्ल्याने वसलेले आहेत. गगनबावडा तालुक्यामध्ये गगनगिरी महाराजांचा आता जो मठ आहे तो गगनगिरी नावाचा किल्ला आहे. अशा प्रकारचं कोल्हापूरवरती आक्रमण होत असताना आक्रमण थोपवायचं काम जे आहे हे गडकोट किल्ल्याने केलेलं आहे. त्यासाठीच हे कोल्हापूर संस्थानचे आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्याचे रक्षण करतील असं म्हणायला हरकत नाही. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलेलं होतं की औरंगजेब ज्या वेळेला स्वराज्यावरती चालून आला एक किल्ला जिंकायला जर औरंगजेबाला साधारणतः 6 महिने 1 वर्ष गेलं तर साधारणतः 350 पेक्षा जास्त किल्ले जिंकायला म्हणजे हे स्वराज्य जिंकायला औरंगजेबाला अख्खी हयात नाही हयात सोडून सुद्धा पुढच्या 2-3 पिढ्या घालाव्या लागतील इतकं गडकोट किल्ल्यांचं महत्व आहे. आपण खरं तर गडकोट किल्ल्यांकडे बघताना एक व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघितलं पाहिजे. त्याआधी अजून काही किल्ले जे आहेत त्याच्यामध्ये बुदरगड तालुका आहे त्यामध्ये रांगणा आणि बुदरगड हे 2 किल्ले आहेत. गडिंग्लजमध्ये सामानगड नावाचा किल्ला आहे आणि करवीर मधला मी तुम्हाला सांगितलं कोट कोल्हापूर. अशी कोल्हापूर जिल्ह्यातील 14 गडकोट किल्ल्यांची यादी आपल्या समोर आहे. खरं तर एक परीघ आहे. तुम्ही जशी
नर्मदा परिक्रमा करतात तशी करवीर परिक्रमा सुद्धा आहे अध्यात्मामध्ये. बरं. परंतु आम्ही त्याच्या पुढचा जाऊन विचार केला तर कोल्हापुरातील हे जे गडकोट किल्ले आहेत त्याची सुद्धा परिक्रमा करायला हरकत नाही. साधारणतः 2 दिवसामध्ये ही पूर्ण परिक्रमा होऊ शकते. विक्रमजी, ज्या पद्धतीने आता हे सगळे विषय किंवा हे सगळे गडकोट किल्ल्या एका एपिसोडमध्ये मांडणं खरं म्हणजे खूप कठीण आहे. कारण प्रत्येक गडकोट हा एक दिवस नव्हे, एक आठवड्याचा तो विषय आहे. तरी पण एक धावता जर धांडोळा घ्यायचा म्हटला तर आपण कुठून सुरुवात करूया? त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य काय ठरेल? मला मुद्दामून आवर्जून चंदगड किल्ल्यातील किल्ले जे आहेत, चंदगड जो तालुका आहे त्याच्यामधील जे किल्ले आहेत तसा आपण उल्लेख घेऊयात, कारण की ते अपरिचित आहे. बरोबर. सगळ्यात महत्वाचा किल्ला जो आहे तो म्हणजे पार टोकाचा गड म्हणून ज्याला म्हटलं गेलं, म्हणूनच त्याचं नाव पडलं पारगड. अच्छा, म्हणजे अगदी टोकाचा किल्ला आहे. स्वराज्यातील सगळ्यात टोकाचा किल्ला पारगड नावाचा जो किल्ला आहे तो अगदी निसर्ग संपन्न, आणि जर आभाळ स्वच्छ असेल तर पारगडवरून समुद्र सुद्धा दिसतो, इतका उंचीवरचा तो किल्ला आहे. आणि पारगड जर बघितला आपण तर त्या ठिकाणी रायबा मालुसरे म्हणजे तानाजी मालुसऱ्यांचे चिरंजीव आहेत, ते त्या ठिकाणी किल्लेदार होते. आणि शिवाजी महाराज त्या किल्ल्यावरती स्वतः 8 ते 9 दिवस राहिलेले आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे, सांगून ठेवलेलं आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तो किल्ला राबता ठेवा. त्यामुळं आजही जर आपण पारगडवर गेलो तर पारगडवरती तानाजी मालुसरे यांचे वंशज जे आहेत ते आजही त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. आज आपण बघितलं तर त्या ठिकाणी वीज पोचलेली आहे, पाणी पोचलेलं आहे, पण याआधी त्या भौतिक सुविधा नसताना सुद्धा या कुटुंबियांनी त्या ठिकाणचा गड जो आहे तो राबता ठेवलेला आहे, जतन केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. दुसरा किल्ला महिपालगड म्हणून एक किल्ला आहे, तो बेळगावपासून थोडासा जवळ आहे. ते पर्यटनाचं चांगलं केंद्र होऊ शकतं, कारण की NH4 हायवे जो आहे त्या लगतचा तो किल्ला आहे. काही मॉन्युमेंट्स त्यावरती सुद्धा उपलब्ध आहेत. परंतु कम्पेअर जर केलं तर आपण कोल्हापूरमध्ये सगळ्यात जास्त मॉन्युमेंट ज्या किल्ल्यावरती आहेत तो म्हणजे पन्हाळा किल्ला आहे. खरं तर त्याच्याकडे आपण येऊयाच, परंतु महिपालगड बरोबर अजून एक मला अतिशय चांगला आणि देखणा किल्ला जो मी पाहिला तो म्हणजे कला नंदीगड. त्याला काळा नदी सुद्धा म्हणतात, कला निधी सुद्धा म्हणतात. तो चंदगड तालुक्यामध्ये आहे. जंगमहट्टी डॅम जो आहे त्याला लागूनच वन्यजीवांचं अस्तित्व असणारा वनदुर्ग आणि गिरिदुर्ग दोन्ही प्रकार एकत्रित म्हणायला हरकत नाही असा नितांत सुंदर आणि सुस्थितीत बुरुज असणारा असा तो कलानिधीगड आहे. त्याच्या इतिहासामध्ये काय नोंद आढळते त्याची? कलानिधीगड जो आहे खरं तर तुम्ही विचार केला तर शिवछत्रपतींच्या नंतरच्या काळामध्ये त्याचे सातत्याने आपल्याला उल्लेख येत आहेत. ताराणीच्या काळामध्ये काही किल्ल्यांची डागडुजी केलेली आहे, त्याच्यामध्ये तो सुद्धा त्या किल्ल्याचा ओझरता उल्लेख आपल्याला दिसतो. अजून एक गंधर्वगड नावाचा किल्ला आहे, त्या ठिकाणी शौचकूप जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसतं. कारण की गडकोटाचं व्यवस्थापन जे आहे ते जर आपण पाहिलं तर गडकोट व्यवस्थापनामध्ये बुरुज बांधणी आलीच, त्या ठिकाणी पाण्याचं अस्तित्व जे आहे ते महत्वाचं आहेच. त्याचसोबत तिथली स्वच्छता सुद्धा राहिली पाहिजे, हे सुद्धा बघितलं पाहिजे. बऱ्याचशाच किल्ल्यांवरती आपल्याला शौचकूप दिसतात जे बुरुजांमध्ये असतात, त्या ठिकाणी गंधर्वगडावरती शौचकूप आपल्याला दिसतो. खरं तर स्थानिक नागरिकांची शेती सुद्धा त्यावरती आहे. परंतु गंधर्वगड सारखा किल्ला जो आहे विस्तीर्ण पठार आहे आणि चंदगड तालुक्यातला असल्यामुळे उंचीवरचा असणारा तो किल्ला आहे. असे चंदगड तालुक्यामध्ये पारगड, कलानिधीगड, महिपालगड आणि गंधर्वगड असे 4 किल्ले आपल्याला चंदगड तालुक्यात दिसतात. त्याच्यानंतर त्याचा पुढचा टप्पा मग आपण परिक्रमाच करतोय, तर चंदगडनंतर मग आपण दुसऱ्या पावलावरती कुठले किल्ले आपल्याला जाणवतात? त्यानंतर पन्हाळा आणि शाहूवाडी या 2 तालुक्यामध्ये 4 किल्ले आहेत. त्याच्यामध्ये पन्हाळा जो आहे किल्ला तो सगळ्यांनाच माहिती आहे. कोल्हापूरची ओळख जी आहे ती अंबाबाई ज्योतिबा नंतर पन्हाळा अशी होते. पन्हाळ्याकडे बघत असताना एक पर्यटन स्थळ आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन जर आपण विचार केला खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचा कालखंड जो आहे त्याच्यामध्ये बहमनी असतील, त्याचबरोबर नागवंशीय राजे आहेत त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी राज्य आहे. आणि पन्हाळ्याचं वैशिष्ट्य एक महत्वाचं म्हणजे आज तागायत जेवढ्या राजवटी झाल्या एकाही राजवटीनं पाण्याचं दुर्भिक्ष झालं म्हणून पन्हाळा सोडलेलं नाहीये. इतकं पाणी पन्हाळ्यावरती आहे. म्हणूनच आपण जर बघितलं तर पन्हाळ्यावरचे मॉन्युमेंट सुद्धा जे आहेत ते आपल्याला सुस्थितीत दिसतात. पन्हाळ्यातले महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते मॉन्युमेंट्स आहेत ते आपण बघतोयच, पण मला आवर्जून सांगायचं ते म्हणजे सगळ्यांनी 4 दरवाजे पाहिला पाहिजे. 3 दरवाजे सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु 4 दरवाजे सुद्धा अतिशय देखणा होता. त्या काळच्या नोंदी आहेत, त्या काळची चित्र सुद्धा उपलब्ध झालेली आहेत 4 दरवाजाची. आपण ज्या ठिकाणी पन्हाळ्यावरती प्रवेश करतो त्या ठिकाणीच तो दरवाजा होता. म्हणजे ज्या वेळेला आपण वाघबीवरून पन्हाळ्याकडे जातो त्यावेळेला बाजूचा जो कठडा आहे तो संपल्यानंतर तिथं 4 दरवाजाचं अस्तित्व आहे आणि तिथं
पडलेल्या दरवाजाचे अवशेष सुद्धा आपल्याला दिसतील. अच्छा. आणि त्यामध्ये कालखंड जो आहेत हम्म. ते कालखंड जे आहेत ते त्या दरवाजावरती कोरलेले दिसत आहेत. म्हणजे प्रत्येक राजचिन्ह दिसत आहेत. म्हणजे बहमनी असतील, हम्म. आदिलशाही असेल, हम्म. यांची राजचिन्ह जी आहेत ती त्या ठिकाणी आहेत. हम्म. म्हणजे हे पन्हाळ्याचं मोठं वैशिष्ट्य हेच आहे की बऱ्याचशाच राजवटी ज्या आहेत त्या पन्हाळ्यावरती आजपर्यंत त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं, त्यांची सत्ता होती. आणि महत्वाचं एक म्हणजे त्या ठिकाणी जो वाघ दरवाजा आहे पन्हाळ्यावरती त्याच्यावरती आदिलशाही कालखंडात जरी बांधलेला असला तरी सुद्धा त्याच्यावरती आपल्याला वेगळ्या पद्धतीचा क्रोनिकल कॅप असणारा गणपतीचा एक त्या ठिकाणी मूर्ती आहे. अच्छा. तर त्याला 12 इमाम जो आपण म्हणतो असे 12 इमाम आहेत. म्हणजे इथल्या स्थानिक देवता ज्या आहेत या ठिकाणचे स्थानिक हिंदू जे आहेत ते आपल्यासोबत असल्यामुळे त्यांची रक्षक देवता ज्या आहेत त्यांची आराध्य देवता जे आहेत त्यांचं सुद्धा पूजन त्या कालावधीमध्ये झालेलं आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण दिसू शकतं. अजून तुम्ही 3 दरवाजे जरी बघितला त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला गणपतीचं त्या ठिकाणी मॉन्युमेंट्स त्या ठिकाणी दिसतोच आपल्याला. हे शिल्प जे आहे ते कोरलेलं आहे दरवाज्यावरती. अजून पन्हाळ्याबद्दल सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी करवीरकर संभाजी छत्रपती जे आहेत आपण एस टी स्टँडकडे जाताना ते सुद्धा मंदिर देखणं आहे, ते सुद्धा आपण आवर्जून पाहिलं पाहिजे. आणि अलीकडच्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जे बांधलेलं आहे ताराराणीच्या वाड्यासमोर ते सुद्धा देखणं मंदिर आहे. अच्छा. मिरजला असणारा पन्हाळगड आणि हा पन्हाळगड याच्या बाबतीमध्ये अनेकदा गोंधळ असतो किंवा त्याच्याबद्दलचं चित्र स्पष्ट होत नाही. काय सांगाल ते? आदिलशहाची उपराजधानी जी आहे ती पन्हाळा किल्ला आहे. अच्छा. कारण की पन्हाळा हा गिरिदुर्ग आहे आणि मिरजचा किल्ला जो होता तो भुईकोट किल्ला होता. बरं. त्यामुळं जेव्हा जेव्हा आदिलशाहीवरती संकट आलेली आहे तेव्हा तेव्हा पन्हाळा हा त्यांच्या सुद्धा मदतीला गेलेला आहे. कोणता पन्हाळा? आपला पन्हाळा किल्ला जो युनेस्कोने वारसा सांगितला गिरिदुर्ग आहे तो किल्ला. अच्छा. याच्यानंतर पन्हाळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य काय सांगता येईल आपल्याला? सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या वेळेला सिद्धी जोहरचा वेढा पडला या पन्हाळगडला आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जवळपास 3.5 महिने पन्हाळगडावरती अडकून होते. कदाचित काही इतिहास संशोधक म्हणतात की ही त्यांची स्ट्रॅटेजी होती. अच्छा. इतिहासामध्ये सुद्धा वेगवेगळे दाखले दिले जातात. हे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं मॅनेजमेंटचं कौशल्य शिवाजी महाराजांचं आहे. कारण की पावसाळा जवळ येईपर्यंत शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी तग धरलेला आहे आणि त्यानंतरच ते विशाळगडकडे प्रयाण केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे काय असू शकते याच्या मागचं स्ट्रॅटेजी म्हणजे सह्याद्री जो आहे या सह्याद्रीचा वापर शिवाजी महाराजांनी एक शस्त्र म्हणून केलेला आहे. पावसाचा सुद्धा वापर त्यांनी शस्त्र म्हणून केलेला आहे. पावसाच्या आवाजात आणि त्याचबरोबर पौर्णिमेला चंद्राच्या उजेडामध्ये पन्हाळ्यावरून विशाळगडकडे शिवाजी महाराज गेलेले आहेत. त्यामुळे सह्याद्रीचा खुबीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्र म्हणून वापर केलेला आपल्याला दिसतो. दुसरा मुद्दा तुम्ही जो म्हटला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः जी किल्ले बांधलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला माहितीच आहे राजधानीचा रायगड किल्ला जो आहे तो स्वतः त्यांनी बांधलेला होता. परंतु कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूरमध्ये एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला म्हणजे किल्ले पन्हाळगडचा जोड किल्ला पावनगड. अच्छा. मार्कंडेय टेकडी नावाची टेकडी आहे पन्हाळगडला लागून. त्या ठिकाणी सिद्धी जोहरनं तोफा चढवल्या आणि त्याच्यावरून मारा केला पन्हाळ्याच्या पूर्व बाजूला. त्यामुळे नंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावनगडची निर्मिती जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आणि त्या ठिकाणी जर आपण गेला तर वैशिष्ट्यपूर्ण तोपाची विहीर त्या ठिकाणी आहे. तोपाची विहीर कशासाठी तर सैनिक जे आहेत युद्धामध्ये लढत असताना जखमी होतात त्या सैनिकांना एक उपचार म्हणून त्यावेळेला तूप लावत होते. अच्छा. अशा तुपाची विहीर जी आहे ती पावनगड वरती आहे आणि इतिहासात नोंदी आहेत की या ठिकाणावरून जेव्हा सैनिक लढतायत त्या ठिकाणी तूप जे आहे ते त्या ठिकाणी नेऊन दिलेलं आहे. अशा नोंदी सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये आढळतात. विशाळगड विषयी काय आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे. अगदी बरोबर. विशाळगडचा जर आपण परीख बघितला तर प्रचंड मोठा असा तो किल्ला आहे. नावातच याच्या विशाळ आहे. ताराराणींचा कालखंड आपण महत्वाचा अभ्यासला पाहिजे कारण की ताराराणींच्या काळामध्ये जेव्हा औरंगजेबाचं आक्रमण या ठिकाणी झालेलं आहे त्यावेळेला पन्हाळगड, विशाळगड आणि साताराचा किल्ला या 3 ठिकाणी ताराराणींनी आपली राजधानी केलेली होती आणि नंतर त्या रांगण्यावरती सुद्धा थोड्या काळाने गेलेल्या आहेत. परंतु स्वराज्याचं रक्षण करता आणि छत्रपतींचं रक्षण करता म्हणून विशाळगडकडे आपण पाहिलं पाहिजे. सद्यस्थितीमध्ये आपण जो किल्ला बघतोय तिथं बुरुज काही आहेत, काही आपल्याला अवशेष दिसत आहेत. परंतु औरंगजेब ज्या वेळेला या ठिकाणी आला त्यावेळेला सह्याद्रीनं रौद्ररूप धारण केलं. या ठिकाणी चिखल माती झाली. जंगलामध्ये अक्षरशः औरंगजेबाबरोबर असणारे बरेचसे सैनिक त्याचबरोबर त्यांचे प्राणी सोबत जे आणलेले होते वाहून न्यायला त्यांचे सामान घोडे असतील, हत्ती असतील हे अक्षरशः चिखलात उतरून बसले आणि वाहून गेलेले आहेत. त्यामुळे
औरंगजेबाला थोपवायला सगळ्यात महत्वाचा किल्ला त्या कालखंडामध्ये विशाळगड आहे. इतिहासात काही नोंदी आहेत. त्या नोंदीमध्ये अशी सुद्धा नोंद आहे की औरंगजेबाला अक्षरशः हगवण लागली या किल्ल्यावरती आल्यानंतर. तो आजारी पडला, परंतु त्याला किल्ला सहजासहजी घेता आला नाही. हा असा विशाळगड किल्ला. शाहूवाडी तालुक्यामध्ये कोलिक पडसाळे म्हणून जे गाव आहे त्या ठिकाणी मुडागड नावाचा किल्ला आहे आणि तो वनदुर्ग आहे. तो अपरिचित किल्ला आहे. वनदुर्ग म्हणजे काय, संपूर्ण जंगलाने आच्छादलेला असा तो किल्ला असतो आणि जंगलामध्ये जी काय दाट झाडी आहेत त्याचा संरक्षणासाठी वापर व्हायचा असा तो मुडागड नावाचा किल्ला आपल्याला कोलिक पडसाळे त्या ठिकाणी दिसतो. आणि जर आपण बघितलं तर राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा त्या ठिकाणी हत्तीची पैदास कशी व्हावी यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत. त्या ठिकाणी शिवारण्य नावाचं अरण्य उभारून त्या ठिकाणी अजूनही दगडी चर जी आहे ती किल्ल्याकडे जाताना आपल्याला दिसू शकते. विक्रमजी, आपण ह्या सगळ्या किल्ल्यांची अगदी थोडक्यामध्ये माहिती सांगितली. आपण आपल्या कार्यक्रमाचे एक टायटल ठेवलंय आणि ते म्हणजे की हे स्वराज्याचे रक्षण करते ठरले गडकोट किल्ले. बाकीच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतर गडकोट किल्ले आहेत, त्यांनी सुद्धा या स्वराज्य उभारणीमध्ये आपापल्या परीनं वेगवेगळ्या पद्धतीनं मोठं योगदान दिलं. पण आपल्या पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूरच्या या गडकोट किल्ल्यांचं स्वराज्याचं रक्षण करते म्हणून कशा पद्धतीने उपयोग झाला, म्हणजे ज्या पद्धतीने आपण आदिलशाहीचा उल्लेख केला, ज्या पद्धतीने सिद्धी-जोहरचा उल्लेख केला, काय वैशिष्ट्य ठरले त्या किल्ल्यांची? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे घाटमाथ्यांवरती जे किल्ले आहेत, जे कोकणात प्रवेश करताना जे किल्ले आहेत आणि कोकणाकडून जे आक्रमण होणार आहे हे थोपवण्यासाठीचे किल्ले आहेत, या दोन्हीसाठी स्वराज्य रक्षक म्हणून ह्या किल्ल्यांचं महत्व जे आहे ते अधोरेखित झालेलं आहे. गगनबावडा तालुक्यामध्ये सुद्धा गगनगड नावाचा किल्ला आहे, ज्या ठिकाणी आता गगनगिरी महाराजांचा मठ आहे, तो किल्ला आहे आणि तो सुद्धा स्वराज्याचा रक्षण करता किल्ला. एक वॉच टॉवर म्हणून त्याची नोंद आहे गगनगड किल्ल्याची. त्याचबरोबर राधानगरी तालुक्यामध्ये दाजीपूर अभयारण्य जे आहे त्या ठिकाणी शिवगड नावाचा किल्ला आहे. शिवगड नावाचा किल्ला खरं तर छत्रपतींच्या नंतरचा किल्ला आहे, शिवाजी महाराजांच्या नंतरचा किल्ला आहे. करवीरकर छत्रपती आणि सावंतवाडीकर यांच्यामध्ये जो संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये ज्या वेळेला दोघांमध्ये युद्ध होत होतं, युद्ध करत करत बांधलेला किल्ला आहे, असं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे एका ठिकाणी समोर युद्ध चालू आहे आणि किल्ला सुद्धा बांधकाम चालू आहे. म्हणजे सावंतवाडी सरकारांना थोपवण्यासाठीचा महत्वाचा किल्ला म्हणून राधानगरी तालुक्यामधला हा दाजीपूर अभयारण्यातला शिवगड किल्ल्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगायला मिळेल. त्या ठिकाणी उत्कृष्ट सतीशिळा सुद्धा आहे. तुम्ही किल्ला बघायला जर गेला तर आपण पाहू शकता. आणि त्या ठिकाणी दोन प्रकारचे दरवाजे आहेत, बुरुज आहेत, म्हणजे पडकोट आणि गडकोट आणि बालेक किल्ला हे जे गडाचे प्रकार आहेत ते तुम्हाला आवर्जून त्या ठिकाणी 3 लेयर्स जे आहेत ते शिवगडावरती दिसतील. विक्रमजी, आणखी एक प्रश्न मनामध्ये येतो की आम्ही सर्वसाधारण एक नाही, ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचे किल्ले पाहायला जातो त्यावेळेस एक पर्यटन म्हणून आम्ही त्या ठिकाणी जातो आणि किल्ले बघून येतो, परंतु एक इतिहासप्रेमी किंवा दुर्गकोट प्रेमी या नजरेतून जर किल्ले बघायचे झाले छत्रपती शिवरायांचे तर ती काय दृष्टी काय असायला हवी? सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण किल्ला बघायला जातोय तेव्हा किमान त्या किल्ल्याची माहिती घेऊन जावी की या ठिकाणी कुणाची राजवट होती, हा किल्ला कुणी हस्तगत केला. राजवटीचा म्हणजे किल्ल्यांच्या बांधणीवरती, जडणघडणीवरती काय? नक्कीच स्थापत्यशास्त्रावरती नक्कीच प्रत्येक राजवटीचा प्रभाव आपल्याला दिसतोय. आणखी छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण विचार केला तर शिवाजी महाराजांनी एक महत्वाचं प्रत्येक किल्ल्याच्या ठिकाणी त्यांनी आवर्जून पाहणी केली, ते म्हणजे त्या ठिकाणी पाण्याची असणारी व्यवस्था. आणि त्या ठिकाणी आपण रयत जी आहे त्याचं आजूबाजूच्या प्रदेशातली रयत जी आहे ती त्या ठिकाणी संरक्षण करू शकतो का, त्याचा किल्ल्याचा घेर जो आहे तो तितका मोठा असला पाहिजे. आणखी जेव्हा युद्धाचा प्रसंग येतो, परकीय आक्रमण होतात, तेव्हा किल्ल्याच्या पायथ्याची रयत जी आहे त्या रयतीचं संरक्षण जे आहे ते त्या किल्ल्याने केलं पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा आपण जर बघितलं तर शिवाजी महाराजांनी स्थापत्यशास्त्राचा नमुना आहेच, त्याचबरोबर किल्ल्यामध्ये जेव्हा त्यांनी खंदकं खोदलेली आहे त्या खंदकातून बाहेर पडलेला दगड जो आहे तोच दगड त्यांनी बुरुज बांधण्यासाठी केलेला आहे. त्यामुळं उपलब्ध जे काही रिसोर्सेस आहेत, अवेलेबल रिसोर्सेस जे आहेत त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर जर कोणी केला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे गडकोट किल्ले बांधणी करताना केलेलं आपल्याला दिसतं. त्यावेळेचे जर आपण बघितलं तर वेगळे त्यावेळेचे इंजिनियर्स म्हणायला हरकत नाही. म्हणजे रायगड किल्ला जर बघितला तर शेवेची टायटनपर आपण जी पायरी बघतो तर वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधत असताना ह्या किल्ल्याचे प्रकार सुद्धा समजावून घेतलेले आहेत. जलदुर्गासाठी कशा प्रकारचा दगड असला पाहिजे, गिरिदुर्गासाठी कशा प्रकारचा दगड असला पाहिजे, बुरुज बांधणी करत असताना, त्यावेळेची इमारती बांधणी करत असताना हे आवर्जून पाहिलेलं दिसतंय.
शेवटचे एक 2 प्रश्न मला विचारायचे हो. आणि ते प्रश्न म्हणजे असे की हा जो म्हणजे वारसा आहे तो जगभरामध्ये कुठंच नाही हो. आणि सुदैवानं म्हणा आपल्या चांगल्या याच्यामुळं तो आपल्या मातीमध्ये आहे. तर या किल्ल्यांचं गडकोट किल्ल्यांचं संरक्षण होण्याच्या दृष्टिकोनातून हो. इतिहासप्रेमींनी पर्यटकांनी आणि शासनानं सुद्धा काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? अगदी बरोबर. जाता जाता गडिंग्लज तालुक्यामध्ये सामानगड नावाचा किल्ला आहे. प्रतापराव गुजर जे आहेत, जे जेव्हा आपण वेडात मराठी जे गाणं त्यांच्यावरती लिहिलेलं गाणं जे आहे ते आपण ऐकतो, त्यावेळेला त्यांचा शेवटचा तळ जो आहे त्या सामानगड किल्ल्यावरती होता. त्या ठिकाणी आजही आपण गेला तर 12 मोठ्याची विहीर सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि जाताना 12 मोठ्याची विहीर म्हणून अच्छा. आहे. काय ती वैशिष्ट्यपूर्ण आहे, म्हणजे त्याला 12 मोठ लावता आले असते अच्छा. इतकी मोठी विहीर जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी दिसते. आणि बरेचसेच अजून मॉन्युमेंट जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला सामानगडवरती सुद्धा दिसतात. आणि करवीरचा विचार जर केला तर ताराणींच्या काळामध्ये महत्वाचा किल्ला म्हणजे कोट कोल्हापूर. आज बिंदू चौकाची तटबंदी जी आहे तो कोट कोल्हापूरचा भाग आहे. खरं तर कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूर शहर म्हणजेच त्यावेळेच्या पेठा ज्या आहेत तो म्हणजेच एक किल्ला आहे. आणि त्याचे वेस जे आहेत, गंगा वेस, रंकाळ वेस, ह्या ज्या वेस आहेत त्या किल्ल्याच्या वेस आहेत. म्हणूनच आज ती नावं आपल्याला दिसतात. गंगा वेस असेल, ह्याचा सेंटर पॉइंट म्हणजे बाले किल्ला जो आहे तो म्हणजेच जुना राजवाडाचा परिसर जो आहे तो ह्या त्यावेळच्या किल्ल्याचा बाले तो छत्रपती ताराराणी. ताराराणीच्या काळामध्ये ताराराणीचं वास्तव्य ह्या कोल्हापूर किल्ल्यामध्ये होतं. त्यांनी जेव्हा राजधानी या ठिकाणी बसवली, आजचा जुना राजवाडाचा परिसर जो आहे तोच कोट कोल्हापूर किल्ल्याचा परिसर आहे. आपण एका किल्ल्यामध्ये राहतो असं म्हणायला हरकत नाही. त्यावेळेच्या नोंदी आहेत खरं तर की कोट कोल्हापूर किल्ला जो आहे एक इंग्रज अधिकारी आहे तो या ठिकाणी आलेला होता आणि अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे असं त्याने उल्लेख केलेला आहे. आणि त्यामुळेच कोट कोल्हापूरचं एक्सपान्शन होणं गरजेचं होतं असं जेव्हा ठरलं तेव्हा हा बुरुज पाडला गेला. आणि सुदैवानं एका अधिकाऱ्यानं किमान ह्याचं अस्तित्व दिसावं म्हणून तो बिंदू चौकाची तटबंदी जे किल्ल्याचा भाग जिवंत ठेवला आणि बाकीचा किल्ला या ठिकाणी पाडला आणि शहर जे आहे ते वाढलं गेलं. असा कोट कोल्हापूरचा हा भुईकोट किल्ला अशी याची नोंद आहे. माझा पुढचा तोच प्रश्न की हो. काय अपेक्षा आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जर आपण बघितलं तर गडकोटांचं संवर्धन जे आहे ते शास्त्रोक्त पद्धतीने झालं पाहिजे. निश्चितपणाने भावना आहेत, शिवप्रेमी आहेत, ते गडकोटाची स्वच्छता करतात, पण स्वच्छता करत असताना सुद्धा काही नॉर्म्स जे आहेत ते पाळले गेले पाहिजे. म्हणजे छत्रपतींच्या काळामध्ये जे दरवाजे बसवण्यात आलेले आहेत ते आता आपण हाऊस म्हणून पुन्हा एकदा दरवाजे बसवायला जातोय, परंतु आज त्या काळची ड्रेन सिस्टीम जी आहे ती अस्तित्वात आहे का? तो गाळ आपण काढलाय का? बऱ्याच ठिकाणी आपण उत्साहाच्या भरामध्ये दरवाजे बसवले किल्ल्यांना मोठे मोठे, परंतु ड्रेन सिस्टीम नसल्यामुळं पाण्याचं प्रेशर त्या दरवाजांवरती आणि ती तुटून पडलेली आहे. त्यामुळे ड्रेन सिस्टीम सुद्धा त्यावेळी जी काय आहे ती पहिल्यांदा ऍक्टिव्हेट करावी लागेल आणि मग असं आपल्याला धाडस करावं लागेल. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे ज्या वेळेला आपण कन्झर्वेशन करत असतो त्यावेळेला त्या ठिकाणची माती सुद्धा महत्वाची आहे. मातीमध्ये आपल्याला तुम्हाला माहिती आहे, आपण आर्किओलॉजीचा जर आपण अभ्यास केला, जे आर्किओलॉजीचे स्कॉलर आहेत ते महत्वाचं म्हणजे माती अभ्यासतात. मातीमध्ये असणारे त्यावेळेचे काही भांडी असतात, त्या भांडीचे तुकडे असतात, ते सुद्धा अभ्यासत असतात. तर त्या ठिकाणच्या विहिरी सुद्धा त्याचा सुद्धा गाळ काढत असताना तो गाळ जो आहे तो बाजूला व्यवस्थित ठेवला गेला पाहिजे, कारण की त्या गाळामध्ये सुद्धा एक गाळ दडलेला आहे. त्या गाळामधून सुद्धा वेगवेगळ्या वस्तू बाहेर पडू शकतात आणि त्या वस्तू कुठल्या सालातल्या आहेत हा स्टडी करून त्या किल्ल्याचा इतिहास मांडला जाऊ शकतो. त्याचबरोबर बुरुजाची सुद्धा आपण ज्यावेळेला स्वच्छता करत असतो, फांद्या मारत असतो, त्यावेळेला सुद्धा कुठलं ऍसिड वापरलं पाहिजे का नाही यासाठी सुद्धा काही नॉर्म्स आहेत. शासनाला सुद्धा आता गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यामुळं गिरीप्रेमी असतील, हे दुर्गप्रेमी जे आहेत, शिवप्रेमी जे आहेत, त्यांनी शासनाचे नॉर्म्स जे आहेत ते निश्चितपणाने पाहावे, शासनाचा सहभाग याच्यामध्ये घ्यावा आणि शास्त्रोक्त पद्धतीने या गडकोटांचं जतन संवर्धन होणं अपेक्षित आहे. शेवटी काय सांगाल, आज छत्रपती शिवरायांची जयंती आपण रक्षण करते म्हटलंय. कोल्हापूरचा किल्ल्यांचा जर आपण अभ्यास केला तर सातारा गादी आणि कोल्हापूर गादी जर आपण बघितली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड जो आहे, त्याच्यानंतर राजाराम महाराजांचा कालखंड आहे. या पन्हाळ्यानं पुन्हा एकदा संरक्षण केलेलं आहे राजाराम महाराजांचं. या पन्हाळ्या किल्ल्यावरूनच परत रांगणा करून जिंजीपर्यंतचा प्रवास जो आहे तो शिवपुत्र राजाराम महाराजांनी केलेला आहे.
त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज सुद्धा जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी ऐतिहासिक भेट झालेली आहे पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजांची. हे सुद्धा वेगळे वैशिष्ट्य आपल्याला दिसतं. ताराणीच्या काळामध्ये प्रामुख्याने किल्ले किती महत्वाचे आहेत हे आपल्याला समजलं. ताराणीची रणनीती जी आहे ती आपण पाहिली तर सेफ डिपॉझिट लॉकर असं त्याला संबोधले गेलेले आहेत किल्ल्याला, की जितका शक्य आहे तितका वेळ किल्ला लढवायचा आणि भरभक्कम रक्कम घेऊन तो किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात द्यायचा आणि औरंगजेबाच्या सैन्याची पाठ वळताच म्हणजेच औरंगजेबानं त्या किल्ल्यावरती पूर्ण रसद जी आहे ती तयार केलेली, धान्य कोठा, दारू कोठा अद्ययावत केला, औरंगजेबाची पाठ फिरली की पुन्हा एकदा ताराराणी तो किल्ला लढून जिंकला. त्यामुळं प्रत्येक किल्ला महत्वाचा आहे हा ताराराणींनी सुद्धा ओळखलेला होता आणि शिवाजी महाराजांनी जो वारसा घालून दिलेला आहे तो जपायचं काम जे आहे ते रणरागिणी ताराराणींनी केलेलं आपल्याला दिसतंय. आणि की त्यांनी एक एक किल्ला जो आहे तो 6-6 महिने वर्षभर त्यांच्या शिलेदारांनी लढवलेला आहे. त्यामुळं त्या काळामध्ये जर आपण बघितलं तर औरंगजेबानं आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही ही अगदी सहजरित्या त्याने जिंकलेली आहे. परंतु हे छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं स्वराज्य जे आहे ते जिंकायला औरंगजेबाला अख्खी हयात घालवावी लागली, तरी सुद्धा याच मातीमध्ये औरंगजेब गाडला गेला आणि त्याच्यानंतरच्या पिढ्या सुद्धा हा मराठ्यांचा स्वराज्य जो आहे तो घेऊ शकलेला नाही आहेत. याचं महत्वाचं कारण म्हणजे रक्षण करते गडकोट किल्ले. खरं म्हणजे विषय तसा खूप मनोवेदक आहे, अंगावरती शहारे आणणार आहेत. परंतु वेळेमध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास मांडणं खरंच खूप मर्यादा आहे. परंतु तुर्तास आज लाईव्ह मराठीच्या वतीनं छत्रपती शिवरायांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा आणि आज त्यांच्या इतिहासाची पानं चालत असताना छत्रपती शिवरायांनी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या गडांवरती वास्तव्य केलं ते गडकोट किल्ले कशा पद्धतीनं स्वराज्याचे रक्षण करते झाले याचा थोडासा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये विक्रमजी रेड्डी आलेत. मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच इतिहासाच्या पानावरती चालताना हा एक नवीन सदर आपण चालू करू आणि त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातल्या आणि छत्रपती शिवराय ज्याच पद्धतीनं छत्रपती रणरागिणी ताराराणी यांचा देखील कोल्हापूर जिल्ह्याशी कशा पद्धतीनं इतिहास हा आम्हाला प्रेरणादायी ठरला याचा आपण निश्चितच लोकांजोगा मांडण्याचा प्रयत्न करू. पण तुर्तास आपण इथंच थांबतोय. विक्रमजी आलात त्याबद्दल जय शिवराय. धन्यवाद. जय शिवराय.